हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपण मागच्या लेक्चरला एम्बेडेड सी प्रोग्राम युजिंग अर्थमॅटिक ऑपरेटर्स बघितले. अर्थमॅटिक ऑपरेशन्स म्हणजे काय, तर आपण त्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे प्रोग्राम बघितले. आता त्यामध्ये जे आपण इन्स्ट्रक्शन्स यूज करत होतो, हिडर फाईल असेल किंवा त्यामध्ये खाली यूज केले जाणारे इन्स्ट्रक्शन्स, फॉर्मॅट हा लॉजिकल ऑपरेटरसाठी सेम आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एम्बेडेड सी प्रोग्राम युजिंग लॉजिकल ऑपरेटर्स बघणार आहोत. आता बघा, आपल्याला माहिती आहे की लॉजिकल ऑपरेशन्समध्ये किंवा बुलियन ऑपरेशन्समध्ये आपण दोन बिट्स यूज करतो, लॉजिकल 0 आणि लॉजिकल 1. आता गेटमध्ये आपण अँड गेट, ऑर गेट, एक्सऑर गेट, इन्व्हर्टिंग ऑपरेटर, शिफ्ट राईट आणि शिफ्ट लेफ्ट अशा काही इन्स्ट्रक्शन स्टडी करणार आहोत. आता बघा, लॉजिकल ऑपरेटरमध्ये अँड गेट इंडिकेट करताना हे अँडचं साईन दिलेलं आहे, बरोबर आहे. तुम्हाला गेट जर यूज करायचे असेल तर आपण त्याला अँड गेटला मल्टिप्लिकेशन म्हणतो आहे अर्थमॅटिकमध्ये. तसं या ठिकाणी तुम्हाला हे अँड गेटचं साईन यूज करायचं आहे ॲट द टाईम ऑफ प्रोग्रामिंग. ओके, नेक्स्ट वन ऑर ऑपरेटर दिलेला आहे तुम्हाला. ऑर ऑपरेटरसाठी तुम्हाला या दोन लाईन्स यूज करायच्या आहेत. दिस लाईन इंडिकेट दॅट दिस इज अन ऑर ऑपरेशन बिटवीन द टू इनपुट्स. ओके, एक्सऑरसाठी तुम्हाला ही कॅप यूज करायची आहे. इन्व्हर्टिंग ऑपरेटरचा अर्थ नॉट गेट होतो आहे, नॉट याचा अर्थ इन्व्हर्जन. ओके, तर इन्व्हर्जनसाठी तुम्हाला हे साईन यूज करायचं आहे, जे मॅथमॅटिक्समध्ये आपण निगेशन म्हणून साईन यूज करतो आहे. जर समजा डेटा तुम्हाला राईटला शिफ्ट करायचा असेल तर तुम्ही शिफ्ट राईट हे ऑपरेटर यूज करताय. ओके, जर डेटा तुम्हाला लेफ्टला शिफ्ट करायचा असेल तर तुम्ही शिफ्ट लेफ्ट हे ऑपरेटर यूज करताय, बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये सर्व ऑपरेटर्स हे तुम्हाला टू इनपुट्ससाठी दिसत आहेत, बरोबर. फक्त या ठिकाणी इन्व्हर्टिंग ऑपरेटर जो आहे तो तुमचा युनिक ऑपरेटर आहे किंवा युनिनरी ऑपरेटर म्हणू आपण त्याला, ज्याला की सिंगल इनपुट दिलं जातं आहे. ओके, तर आपण हे ऑपरेटर्स काही एक्झाम्पल थ्रू बघू. तर जर अँड ऑपरेशन बघायचं असेल तर अर्थमॅटिक ऑपरेशनमध्ये अँडला आपण काय म्हणतोय, तर मल्टिप्लिकेशन म्हणतोय. तर या ठिकाणी आपण दोन इनपुट्स दिलेले आहेत. ओके, तर आपण अँड गेट कसं ड्रॉ करतोय, तर सपोज दिस इज द अँड गेट. Okay, these are the two inputs A and B, and this is the one Y output. Suppose we are considering this is A, this is B, and this is Y output. ओके, आता आपल्याला माहिती आहे की अँड गेटला जर समजा, आता बघा इथं दोन कंडिशन्स आहेत, दोन इनपुट देत आहे तुम्ही. ओके, तर आउटपुट पॉसिबिलिटी किती आहे तुमच्या 2n इक्वल टू m या फॉर्म्युलानुसार. 2n म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स, 2 इज इक्वल टू 4 म्हणजे 4 पॉसिबल आउटपुट्स आहेत. दॅट मीन्स 0 to 3. हे 0 to 3 पॉसिबल इनपुट्स दिले तुम्ही, त्याचे इक्विव्हॅलंट आउटपुट तुम्हाला भेटणार आहे, बरोबर. जर समजा तुम्ही 0 अप्लाय केला तर 0, आता बघा लॉजिकलमध्ये दोनच बिट्स आहेत, एक आहे 0 आणि 1. या ठिकाणी आपण 0ला फॉल्स स्टेटमेंट कन्सिडर करणार आहोत आणि 1ला तुम्ही ट्रू स्टेटमेंट कन्सिडर करणार आहात. ओके, जसं तुम्ही बायनरीमध्ये बघता 0 इज नथिंग बट लो सिग्नल and 1 is nothing but high signal. Similarly, in case of embedded C program, 0 is nothing but there is a false statement, 1 is nothing but there is a true statement. Okay, 0, 0, these are the two input, 0, 0. What is the output of AND gate? 0 into 0, we know that the 0. That means we are getting false output. Okay, next one, 0 and 1, these are the both input. 0 into 1, we know that again 0, this is the false statement. Third one, input 1, 0, 1 into 0, 0, this is again the false statement. Next one, input 1, 1, 1 into 1, 1, this is the true statement. Okay, म्हणजे याच्यातून काय लक्षात येतं आहे आपल्याला, ज्यावेळेस तुम्हाला ट्रू स्टेटमेंट पाहिजे किंवा 1 हाय सिग्नल पाहिजे, ट्रू आउटपुट पाहिजे, त्या टायमिंगला दोनही इनपुट्स तुमचे ट्रू असायला पाहिजेत. दिस इज द ट्रू इनपुट फर्स्ट वन अँड दिस इज द ट्रू इनपुट सेकंड वन. येते लक्षात. जर तुम्ही दोनही इनपुट फॉल्स दिले, आउटपुट फॉल्स येणार आहे. याचा अर्थ अँड गेटमध्ये दोन इनपुटपैकी कुठलंही एक इनपुट जर तुमचं फॉल्स असेल तर आउटपुट तुमचं फॉल्स असणार आहे. ओके, आणि तुमचे दोन्ही इनपुट्स हे जर ट्रू असतील तर आउटपुट तुम्हाला ट्रू भेटणार आहे. येते लक्षात. सिमिलरली नेक्स्ट वन ऑपरेटर आहे तुमचा ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर इंडिकेटेड बाय दिस स्टेट लाईन्स, टू स्टेट लाईन्स. अगेन वी आर गिविंग हिअर द टू इनपुट्स 0 0 A and B.
फर्स्ट वन कंडिशन 0 0, दॅट इज द फॉल्स फॉल्स. 0 + 0 0. आता इथे आपण रूल्स कोणते लावणार आहोत, तर ऑर गेटचे रूल्स लावणार आहोत. बरोबर, आपल्याला माहिती आहे 0 + 0 0, दिस इज द फॉल्स स्टेटमेंट आउटपुट. 0 + 1 1, दिस इज द ट्रू स्टेटमेंट. अगेन 1 + 0 1, दिस इज द ट्रू स्टेटमेंट. बट व्हॉट इज द 1 + 1 0. Carry forwarded to 1 and at the end this carry will be added to the LSB. 0 + 1 1, that means we are getting output 1. This is the true statement. Okay, नेक्स्ट वन इन्व्हर्टिंग ऑपरेटर. इन्व्हर्टिंग म्हणजे आपण त्याला नॉट गेट म्हणतोय. आता नॉट गेटच्या ऑपरेटरमध्ये काय होतंय, तुम्ही जो इनपुट दिलाय त्याच्या विरुद्ध आउटपुट भेटतंय. जर 0 दिला तर 1 भेटतोय, 1 दिला तर तुम्हाला 0 भेटतोय. ओके, आता हे लॉजिकल ऑपरेटर आपण विथ एक्झाम्पल आपण बघितलेत. बरोबर आहे. आता ह्या लॉजिकल ऑपरेटरचा आपल्याला यूज हा प्रोग्राममध्ये करायचा आहे. ओके, तर आपण आता आधी अर्थमॅटिक ऑपरेशनचे प्रोग्राम बघितले, ज्यामध्ये की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन होतं. प्रोग्रामची पॅटर्न जो आहे तो सेम असणार आहे, इन्स्ट्रक्शन्स बऱ्यापैकी सेम यूज केल्या जाणार आहेत. बरोबर आहे, फक्त लॉजिक थोडंसं त्यामध्ये चेंज होत आहे. ओके, नाउ सी, दिस इज द one of the example of logical operation or logical program. Statement is given, write 89C51C program to read P1 and P2, then XOR P1 with P2 and send result to port 3. आता बघा सिम्पल स्टेटमेंट दिलं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, 89C51C प्रोग्राम तुम्हाला राईट करायचं आहे सी लँग्वेजमध्ये. पहिला डेटा तुम्हाला पोर्ट 1 कडून रीड करायचा आहे, दुसरा डेटा तुम्हाला पोर्ट 2 कडून रीड करायचा आहे आणि त्या दोन्ही डेटामध्ये तुम्हाला XOR ऑपरेशन करायचं आहे. ओके, आणि तो रिझल्ट जो येणार आहे तो तुम्हाला कुठं सेंड करायचा आहे, पोर्ट 3ला सेंड करायचा आहे. बरोबर, आता आपण प्रोग्राम स्टार्ट करतोय. इथे आपण लिहिलं #include register x51.h. आता .h काय इंडिकेट करतोय तुमचं, h इज नथिंग बट हिडर फाईल. तुम्ही खाली प्रोग्राम जो घेणार आहात त्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स यूज केल्या जाणार आहे, तर इन्स्ट्रक्शन कुठल्या प्रोग्रामचे असणार आहे, कुठल्या मायक्रो कंट्रोलरचे असणार आहे, तर त्यामध्ये रजिस्टर्स कोणते यूज केले जाणार आहे, तर तुमचा एक्स इंडिकेट दॅट द सिरीज ऑफ मायक्रो कंट्रोलर. आपण कोणत्या सिरीजचा मायक्रो कंट्रोलर यूज करतोय, 89C51, 89C51.h. ओके, आता हा .h इंडिकेट दॅट दिस इज द हिडर फाईल. ओके, #include register x51.h. void main void, this is the starting of our program. this is आता बघा, सी प्रोग्रामिंगमध्ये कोणताही प्रोग्राम स्टार्ट करत असताना आपण कर्ली ब्रॅकेटने त्याला स्टार्ट करतोय. आता या ठिकाणी तुम्हाला P1 आणि P2 दोन पोर्ट सांगितलेले आहेत. बरोबर आहे, तर त्यासाठी आपण अननोन कॅरेक्टर कन्सिडर केले, दॅट इज कॉल्ड एज द अनसाइन कॅरेक्टर A,B. आणि तुम्हाला रिझल्ट कोणत्या पोर्टला सेंड करायला सांगितलं आहे त्यांनी, तर पोर्ट 3ला सेंड करायला सांगितलं आहे. म्हणून आपण 3 अननोन कॅरेक्टर्स कन्सिडर केलेत, पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3साठी A,B, C आणि सेमिकोलम. आता बघा, सी लँग्वेजचा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करत असताना त्याच्यामध्ये यूज केले जाणारे सिंटॅक्स हे महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे, तुमचं स्टेटमेंट संपलं, तुम्हाला सेमिकोलम देणं आवश्यक आहे. बरोबर आहे, आणि साईटला आपण ज्या कमेंट देतोय ह्या कमेंट तुमच्या माहितीसाठी आपण कमेंट देतोय. बरोबर आहे, दिस इज नॉट द पार्ट ऑफ युअर प्रोग्राम. तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाईप करतानाच कमेंट नाही दिल्या तरी प्रॉब्लेम नाही आहे. ओके, कारण की इथं डबल स्लॅश यूज करता, याचा अर्थ ह्या हाईड होत आहेत ह्या कमेंट तुमच्या प्रोग्राम टाईप करत असताना. ओके, अनसाइन कॅरेक्टर A,B,C कन्सिडर केला आहे. बरोबर, आता बघा, तुम्हाला डेटा रीड कुठून करायचा आहे, तर पोर्ट 1 कडून तुम्हाला डेटा रीड करायचा आहे. सेकंड वन डेटा तुम्हाला पोर्ट 2 कडून रीड करायचा आहे. बरोबर आहे, आता बघा, फर्स्ट वन डेटा पोर्ट 1 कडे आपण असं कन्सिडर करू 30H आहे, पोर्ट 2 कडे असं कन्सिडर करू आपण 40H आहे. बरोबर आहे, आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, XOR ऑपरेशन करायचं आहे. बरोबर आहे, मग पहिल्यांदा तुम्हाला पोर्ट 1चा डेटा रीड करावा लागेल, नंतर पोर्ट 2चा डेटा रीड करावा लागेल. मग आता आपल्याला माहिती आहे, तुम्हाला पहिल्यांदा पोर्ट 1ला ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून डिफाईन करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ऑल दी पोर्ट्स आर दी बाय डायरेक्शनल इनपुट आउटपुट पोर्ट्स. इफ यू आर गिवन लॉजिकल 0 टू दी पोर्ट, देन दिस पोर्ट विल बी ॲक्ट ॲज अन इनपुट पोर्ट. If you are given logical 1 to this port, then this port will be act as an output port. Okay? Okay? No. तर इथे ऑपरेशन विरुद्ध होत आहे. जर समजा तुम्ही लॉजिकल 1 दिला
तर तुमचा आउटपुट हे तुम्हाला डेटा त्या पोर्टला इनपुट होतो आहे आणि जर 0 दिला तर डेटा काय होतो तुमच्या त्या पोर्टला आउटपुट होतो आहे. ओके, म्हणजे लॉजिकल 1 दिला पोर्टला तर डेटा इन होतो आहे, लॉजिकल 0 असेल तर डेटा काय होतो बाय डिफॉल्ट त्यामधून आउटपुट होतं आहे. येते लक्षात. ऑल द पोर्ट्स आर द 8-bit बायडायरेक्शनल इनपुट आउटपुट पोर्ट्स. म्हणून आपण पोर्ट 1ला काय केलं आहे, पोर्ट 1चे सर्व बिट्स हे काय केले तुम्ही 1 1 1 केलेत. याचा अर्थ पोर्ट 1चा डेटा तुम्ही इन केला आहे. हेक्साडेसिमलमध्ये त्याला FF म्हणतो आपण, म्हणून P1 = 0 to FFH. सेट पोर्ट 1 ॲज ॲन इनपुट पोर्ट. नेक्स्ट वन आपण पोर्ट 2ला ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून डिफाईन करतोय. P2 = 0 to FFH. सेट पोर्ट 2 ॲज ॲन इनपुट पोर्ट. ओके, आता आपण सध्या P1 आणि P2चा जो डेटा आहे तो अनसाइन कॅरेक्टरमध्ये ट्रान्सफर करतो ए आणि बीमध्ये. सो इन्स्ट्रक्शन A = P1, B = P2. म्हणजे आता P1 मधला डेटा कुठे गेला आहे तुमच्या एमध्ये ट्रान्समिट झाला आहे आणि P2 मधला डेटा कुठे गेला आहे तुमच्या बीमध्ये ट्रान्समिट झाला आहे. बरोबर आहे. दिस इज नथिंग बट रीड द स्टेटस ऑफ बीट फ्रॉम P1 अँड रीड स्टेटस ऑफ बीट फ्रॉम P2. ओके, आता तुमचा फर्स्ट वन नंबर एमध्ये आहे, सेकंड वन नंबर बीमध्ये आहे. आपण वरती डिफाईन केलं आहे एमध्ये कुठला डेटा आहे तर P1 मधला आहे, याचा अर्थ 30H. बीमध्ये डेटा कोणता आहे तर P2 मधला आहे, याचा अर्थ 40H. ह्या दोघांमध्ये तुम्हाला XOR ऑपरेशन करायचं आहे. सो नेक्स्ट वन थर्ड वन ऑपरेटर आपण सांगितलेलं आहे, अनसाइन कॅरेक्टर आपण डिफाईन केलं आहे C फॉर द पोर्ट 3 आउटपुट घेण्यासाठी. सो C = A cap B. दिस इज नथिंग बट XOR बिटवीन P विथ P2. इथे फक्त काय आहे तुमचा XOR ऑपरेटर तुम्हाला यूज करायचा आहे A cap B. आणि आता तुमचं जे दोघांमधलं ऑपरेशनचं जे आउटपुट आहे XOR ऑपरेशन P1 विथ P2 ते C मध्ये आहे. सो P3 = C म्हटलं आहे आपण. बरोबर आहे. सेमिकॉलन रिझल्ट इज स्टोअर, याला काय म्हणणार आपण, रिझल्ट सेंड टू P3. आता रिझल्ट तुमचा P3ला गेलेला आहे. ओके, आणि लास्ट वन तुम्ही कर्ली ब्रॅकेटने प्रोग्राम स्टॉप करताय. आता बघा C प्रोग्रामिंगमध्ये जेवढे तुम्ही ब्रॅकेट ओपन करताय ते करेक्ट पोझिशनला क्लोज होणं अपेक्षित आहे तर तुमचा प्रोग्राम रन होईल. जर तुम्ही ओपनिंग ब्रेस दिलं आणि क्लोजिंग ब्रॅकेट दिलं नाही तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. आता बघा सिमिलरली तुमच्याकडे अँड ऑपरेटर आहे, म्हणजे अँड ऑपरेटर आहे, ऑर ऑपरेटर आहे, इन्व्हर्टिंग ऑपरेटर आहे, शिफ्ट राईट आहे, शिफ्ट लेफ्ट आहे. ओके, तर यासाठी तुम्हाला या प्रोग्राममध्ये चेंज काय होणार आहे पुढे जाऊन फक्त ते काय सांगतील, राईट 89651C प्रोग्राम टू रीड P1 अँड P2 देन ऑर P1 विथ P2 सेंड रिझल्ट टू P3. ऑर ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. ऑर ऑपरेशन करत असताना चेंज काय होणार आहे तुमचा तर या C फक्त एवढ्या इन्स्ट्रक्शनमध्ये चेंज होईल. C = A or B. रेस्ट ऑफ द प्रोग्राम इज सेम, बाकी काहीही चेंज नसणार आहे. समजा त्यांनी सांगितलं की तुम्हाला नॉट ऑपरेशन करायचं आहे. बरोबर आहे. आता नॉट ऑपरेशनला तुम्हाला 2 इनपुट देणार नाहीत, ते एकच इनपुट देतील. तर त्या टायमिंगला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला नॉट ऑपरेटरचा यूज करायचा आहे. ओके, जर समजा तुम्हाला त्यांनी अँड ऑपरेशन सांगितलं दोन्हीमध्ये, बरोबर आहे, P1 आणि P2 मध्ये, तर या इन्स्ट्रक्शनमध्ये काय चेंज होईल, फक्त C = A अँड B. येते लक्षात. बरोबर आहे. म्हणजे आपण लॉजिकल ऑपरेटरचा यूज करून C प्रोग्राम टाईप करू शकतो किंवा लर्न करू शकतो. येते लक्षात. एकदम सिंपल कन्सेप्ट आहेत. तुम्हाला फक्त जिथे आउटपुट आहे ते कन्सिडर करायचं आहे की तुम्हाला कोणत्या ऑपरेटरने तुम्हाला आउटपुट डिफाईन करायचं आहे. येते लक्षात. तर आजच्या लेक्चरपुरतं आपण एवढा टॉपिक बघतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन प्रोग्राम घेऊ. येते लक्षात. थँक्यू टू ऑल ऑफ यू.